राम राम मंडळी, कशात तुम्ही? मजेत ना? मजेतच असणार, त्याशिवाय व्हिडिओ बघताय का तुम्ही? तर आज मस्तपैकी बिर्याणी बनवली. या बुकना पाडाय. आता तुम्ही म्हणाले बिर्याणी बनवली, यात काय कुठं खाटकूट दिसेना, हाडकं दिसेना ती. तर भावांनो बहिणींनो, ही बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे. यात काय तुम्हाला खाटकूट हाडकं बिडकं काय सापडणार नाही ती. तर जशी काय म्हणतात नॉनव्हेजची बिर्याणी असते, तशीच सेम टू सेम व्हेज बिर्याणी असते. एवढं बनवस्तोवर असं मला वाटलं बनवताना, की एवढा वेळ जर ह्याला घालवला, ह्याच्यात अख्ख्या गावाचा मसाले भात बनवून झाला असता. काय उगाच जिभेचं चोचलं पुरवायचं म्हणजे तेवढी मेहनत बी करायला लागते. जगभराचं सगळं मसाला घालून, सगळ्या भाज्या घालून हे मुरत ठेवायला लागते आणखीन अर्धा तास. एवढ्या अर्ध्या तासात आपलं 2 कुकर मसाले भात शिजून होतो. खायचं चवीनं म्हणलं की कराय बी चवीनं लागतंय. तुमच्याकडं कसा कसा बनवतात कुणाला माहिती, पण आमच्याकडं सातारमध्ये तर असा बनवतात. त्यात पुदिन्याची पेस्ट घाला, आलं लसूण पेस्ट घाला, ढिगभर मसाला घाला, दही घाला, ह्याव घाला त्याव घाला, नुसतं सगळं घालून सगळं भिजत ठेवायचं. आपल्याला पाहिजे तेवढं झणझणीत बनवायचं, कमी पाहिजे असेल तर कमी बनवायचं. वरनं मस्त असं हिरवीगार कोथिंबीर, हिरवागार ताजा ताजा पुदिना घालून मस्त भिजत ठेवलेलं, मुरत ठेवलेलं अर्धा तास, ज्याच्यामुळं सगळं दही मसाले सगळं भाज्यांमध्ये उतरतील. काय ही बिर्याणी बिर्याणी आपल्याला सवय असते, आपला साधा भात जिरे भात नाही तर लय लय तर मसाले भात पावटे भात इथपर्यंत आपली मजल. हे चवीनं खायचं म्हटलं की याला टाईम बी तेवढा लागते, वेळ बी तेवढा लागते, सामान बी तेवढं लागतं या, आणि मेहनत बी तेवढी लागते या. तर ह्याच्यात आणखी खडं मसाला टाका, पाणी उकळून घ्या, त्यात भात शिजवून घ्या. तो भात शिजवायच्या आधी आणखीन अर्धा तास भिजत ठेवायला लागतोय, तर तो मोठा फुगतोय आणि सुटसुटीत होतोय. तर बासमती भात असेल तर ठीक आहे, होतो सुटसुटीत. पण जर तुम्ही दुसऱ्या भाताची बिर्याणी शक्यतो नाही व्यवस्थित होत, कारण भात सुटसुटीत होत नाही. जर करायचं असेल तर त्याला तांदूळ एक अर्धा पाऊण तास आधीच भिजत घालायला लागते, तेव्हा ती कुठं फुगते ती, तेव्हा ती कुठं सुटसुटीत होते ती. तर परत आता तुम्ही म्हणाल ह्या तेलात असं काय दिसतंय, तर ती तेल आता अगोदर कांदा फ्राय करून घेतला होता, त्याच्यामुळे ती तसं ते कांद्याचं तुकडं राहिलेलं नाही. तर तुम्ही म्हणाल आणखीन हे काय खिडूक मिडूक दिसायले त्याच्यात, तर तसलं काय नाही बाबा, आम्ही बुवा माणसं आहे आणि बुवा माणसं करायला लागलं भात म्हणल्यावर. असं काय नाही, बुवा आहे म्हणून व्हेजच असते, बुवा असलं तरी बी नॉनव्हेज बी असते आपल्याकडं मस्त. तांबडा पांढरा सुक्कं पातळ. फक्त मासं काय आपण बनवत नाही बाबा, माशाचा असा बेकार वास येतो, अरे 4 दिवस तो नाकातला वास बी जात नाही आणि 2 दिवस तो घरातला वास बी जात नाही मासं केल्या. त्यामुळं माशापासून आपण 4 हात लांबच असतो. तुम्हाला नॉनव्हेज बिर्याणी मिळेल, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, सुक्कं पातळ, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा बुर्जी, अंडा बिर्याणी, अंड्याचं बी सगळं प्रकार मिळतील अगदी पराठ्यापर्यंत. पण मासं अरे ते सुकटन बोंबिलन मासं ह्याच्यापासून आपण लय लांब असतं. आता या सगळ्या भाज्या सगळ्या एकजीव करून घातल्यात शिजत, पण एक घोटाळा झाला ह्या भाज्या शिजत घालताना. नुसत्या वाफेवर शिजवल्यात, त्यामुळे त्या सगळ्या शिजल्या नाहीत, त्या अर्धवटच शिजल्या होत्या. जाऊ त्या आता गेल्या पोटात अर्धवट शिजल्या, काय मटण जाते आणि भाज्या जाईना ते वय. तसाच केला आणि तसाच खाल्ला, त्याला काय होते. मटण एवढं 48 तास पचायला जड असतं, ते खाते ती, आणि भाज्या अर्धवट शिजलेल्या जाईना ते वय. चालतंय की एवढं वेळ चुकलं, नंतर भाज्या शिजवून घेऊ आपण. मस्तपैकी असा भात बीत टाकला आणि एक एवढा मोठा घोटाळा झाला, तुम्हाला काय सांगायचं. ओरिजिनल केकचं कलर वापरलं होतं, हे ओरिजिनल नाही असं असतंय बघा. हे येलो कलर थोडा लाईट घेतला होता आणि ग्रीन कलर जरा एकाच ठिकाणी पडला, म्हणून मी ते थोडंसं पाणी ओतून ती प्लेट आणखीन धुवून घेतली. त्याचा परिणाम असा झाला जेव्हा बिर्याणी शिजली तेव्हा दुसरा कुठला कलर आलाच नाही, नुसता सगळा भात हिरवागारच दिसायला लागला. त्याने बी त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली. माणसं दाखवते ती कलर, कलर तर आहे ते शेवटी, माणसं माणसाचा रंग दाखवते ते कलर तर दाखवणारच की. मस्तपैकी ह्याच्यावर बी वरनं मस्त पुदिना हिरवागार बचकभर घातलाय, कोथिंबीर बचाकभर घातली या, काय आपल्या वावरातनंच आणायची तोडून. आणि तळलेला कांदा काय उगीच घातला राव, तळलेला कांदा एवढा कुरकुरीत फ्राय करून ठेवला आणि झाकण ठेवला, परत हाय असा तो मऊ झाला. ही काय म्हणते ती ताटात घ्यायच्या अगोदरच घालायला पाहिजे होतं. एवढं चांगलं मस्त बटर बिटर टाकलंय, दिसतंय का तुम्हाला बटर, थोडं मेल्ट करून घेतलंय. तूप बी होतं आपल्याकडं, पण बटर बी होतं. म्हटलं चला जाऊ द्या, खायचं चवीनं तर व्हायचं, मस्त बटर बिटर टाकून खाऊया.
आता तुम्ही म्हणाल बिर्याणीत कोण बटर टाकतं, तर टाकलं मी, त्याला काय होतं आहे, बटर काय आणि तूप काय एकाच बापाची इथे. तुपाचंच बटर होतं या. बट तूप खायचं तिथं जरा स्टँडर्ड भात केला आहे तर थोडं स्टँडर्ड खायचं. तुम्ही तूप बी टाकू शकता, नसलं तर काय बी नाही टाकू शकत. एवढं काय टाकावंच असा काही नियम नाही. तर हे बघा कसं काय ओरिजिनल हिरवा कलर आहे. लॅक्मे काजल जो समय को मात दे, तसा इथं ओरिजिनल हिरवा हिरवा कलर जो सबको मात दे. बघा आता तुम्ही 5 मिनिटात दिसेल तुम्हाला सगळा भात सगळा हिरवागार दिसते. सगळ्या मेहनतीवर ह्या हिरव्या रंगानं पाणी ओतलं माझ्या. तर मस्तपैकी आपला भात शिजला आहे, सगळ्या गावभराचा मसाला टाकून, गावभरच्या भाज्या टाकून, मस्त बटर बिटर टाकून. तर या दणकाला या. कशी वाटली आमची सातारची व्हेज बिर्याणी ती बी कमेंट करून सांगा. आणि लाईक करायला विसरत जाऊ नका राव. व्हिडिओ बघता एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बघता, एवढा टाईम काढून व्हिडिओ बघता, तर जाता जाता एक लाईक करून जात जावा. काय त्याला पैसे द्यायला लागत नाही. तुम्हाला काय भजीपाव वडापाव मागत नाही कोण. आपले एक लाईक द्या, फुकटमध्ये असते तेवढं. एवढं मेहनत घेऊन व्हिडिओ बघता तरी एक लाईक बी देत जावा भावांनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.